2 मुलं होती. त्यांची परदेशामध्ये जॉब लागला होता त्यांना. सो त्यांच्या आईने त्यांना शिदोरी दिली होती. तर एकाला पण शिदोरी दिली होती आणि दुसऱ्याला भाकरी करायचं सामान दिलं होतं. मग ते दोघंजणं सोबत पुढे चालले होते. मग ज्याच्याकडं शिदोरी आईने दिलेली होती त्याचं कालांतराने त्याची शिदोरी संपत आली. भाकरी कडक व्हायला लागल्या, चव लागत नव्हती त्या भाकरीची. पण त्याच्या उलट जो दुसरा मुलगा होता, ज्याने शिकली होती भाकर कशी बनवायची, तो रोज ताजी भाकर बनवायचा, खायचा. त्याला ती चव पण लागायची आणि त्याला त्याच्यातून आनंद पण भेटायचा. आपल्याला पण कसं ताजं ताजं जेवण करायला आवडतं, छान गरमागरम जेवायला आवडतं, साहजिक आहे, सगळ्यांनाच आवडतं. तर याच्यातून फक्त हीच गोष्ट सांगायची आहे मला की तयार भाकरी म्हणजे संपत्ती असते आणि करता यायची भाकर म्हणजे हे शिक्षण असतं. तर संपत्ती गोळा करताना आपण हाही विचार केला पाहिजे की आपल्या मुलांना आपण आयतं काहीतरी देण्यापेक्षा जर त्यांना स्वतः गोष्टी थोड्याफार काही जर करू दिल्या त्यांच्या मनासारख्या, तर यामध्ये त्यांचाही विकास आहे ना आपल्या देशाचाही विकास आहे. जेव्हा माणूस आत्मनिर्भर होतो, स्वावलंबी होतो, तेव्हाच तर तो पुढच्या दिशेने प्रगती करू शकतो. जर तो इतरांवर डिपेंडेड असला तर त्याच्यात कशी प्रगती होणार? त्यालाही तशीच सवय लागते आणि त्याचं बघून अनेकांना तशी सवय लागते. यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.